तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। प्रथम मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूत एअर टॅक्सी सेवा सुरू करणार। DGCA तर्फे समिती स्थापन 2026 पर्यंत सुरू होणार। घर विकताना भरावा लागणार आता अधिक कर, इंडेक्सेशन हटवल्याने मोठा दणका, रिअल एस्टेट ही येणार अडचणीत। मुलींना 100% मोफत शिक्षण नाही, 15% शुल्क भरावेच लागणार। उच्च शिक्षणासाठी 80 ते 85% माफी। शरद पवारांच्या 225 पार घोषणेने परिस्थिती आणखीन भयान होणार। वंचितची आरक्षण बचाव यात्रा आजपासून, प्रकाश आंबेडकर। अर्थसंकल्पावरून संसदेत गदारोळ, बिहार आंध्रवर खैरात केल्याने इंडियाचा संताप। तरतुदीत भेदभावाचा आरोप करत विरोधकांनी केला सभात्याग। अर्थमंत्री सीतारामन यांचा पलटवार, राज्याचा उल्लेख नाही याचा अर्थ योजना नाहीत असे नाही। पोलीस दलामध्ये दाखल झालाय AI ऑफिसर, प्रश्न विचारणार अन चुटकीसरशी गुन्हेगार ओळखणार। काश्मीरच्या कुपवाडातील चकमकीत 1 जवान शहीद तर दहशतवादी ठार। 24 तासात दुसरी चकमक, शोध मोहीम सुरू। स्थानिकांकडून लष्कराला मदत नाही। निवडणुकीचे वर्ष आहे, शालेय गुणवत्तेत सुधारणा दाखवा। भाजप आमदाराची मागणी, मुख्यमंत्र्यांचे आदेश अन अधिकाऱ्यांची पळापळ। मला जेलमध्ये टाकायचा डाव, जरांगे वॉरंट ही न्यायिक प्रक्रिया, फडणवीस यांचं वक्तव्य। तर आरोप प्रत्यारोप, जरांगे यांचे उपोषण स्थगित। खेडकर दाम्पत्याचा घटस्फोट, नॉन क्रिमिलियरसाठीच राज्य सरकारकडून पुणे पोलिसांना मिळाले तपासाचे आदेश। पूजा खेडकरला दिव्यांगाचे प्रमाणपत्र दिलेच कसे। सिंगापूरचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली, भारताची 82व्या स्थानावर उडी तर पाकचा सर्वात कमकुवत पासपोर्ट। मनोज जरांगे पाटलांचे उपोषण स्थगित, सरकारला 13 ऑक्टोबरपर्यंत 13 ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम। हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर मराठा कुणबी नोंदणी तपासणी तातडीने पूर्ण करा, शंभूराज देसाई। पुण्यात लवकरच डबल डेकर बस, इलेक्ट्रिक वातानुकूलित डबल डेकर बस सुरू करण्याचा PMPचा निर्णय। 5 वर्षात मुंबई लोकलच्या 250 फेऱ्या वाढणार। अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वेसाठी 15,000 कोटींची तरतूद। धोका ओळखा, पृथ्वी काही केला थंड होईना। 21 जुलै ठरला 84 वर्षातील जगातील सर्वात उष्ण दिवस। केंद्राला महाराष्ट्रातील पूर दिसत नाही का, बिहारला 18,000 कोटी दिले, मात्र राज्यासाठी मदत मागायची सरकारमध्ये हिंमत नाही, संजय राऊत यांची टीका। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।